खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधनी उभय लोकी कीर्ती जेणे भाव ज्याच्या गाठी त्यासी लाभ उठा उठी येणे तुटती बंधनी उभय लोकी कीर्ती जेणे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंधनी उभय लोकी कीर्ती जेणे विठाला मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरणसरोजरजनिजमनमुकुरसुधारी वर्णौ रघुवर विमल जसुजोदायु कुफलचारी बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेश विकार दयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंद श्री गुरुचरण ते नमस्कारुनी आता श्री गुरुचे पाय जै हृदय गिवसो निठाय ते एवढे भाग्य होय उन्मिषासी ते नमस्कारोनी आता महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रये समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगत वंदने अखिल महाराष्ट्र भूषण असलेले देहूचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आपल्या समोर ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ कनिष्ठ शैक्षणिक राजनैतिक अशा उच्च पदावर विराजमान असलेले परिचित अपरिचित ज्ञानीमंडळ समोर मी जगद्गुरु तुकोबारांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय, भक्ती म्हटलं की नामदेव महाराज आणि शांती म्हटलं की नाथ बाबा आणि वैराग्य म्हटलं की तुकोबाराय। तुकोबारांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। अभंगावर बोलण्यापूर्वी
थोडासा अल्पसा हा परिहार देणं गरजेचं आहे. अकारण करुणालय वरुणालय भक्तवांछा कल्पतरू रुक्मिणीशी प्राण संजीवन पंढरीशी पांडुरंग परमात्मा अधिक करून सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे चिंचोली आपल्या गावामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी सप्ताहाचं आयोजन नियोजन सुंदर असं झालेलं आहे. आणि आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे. का शेवटचा दिवस? आज आपला सप्ताहाचा पहिला दिवस आहे आणि त्यामुळे मला या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त झालेला आहे. या ठिकाणी सेवा करण्याचा योग ज्यांच्यामुळे प्राप्त झालेला आहे असे आदरणीय परमार्थ प्रेमी सुनील पाटील माने तसेच दिगंबर भाऊ सुरवशे यांनी मला फोन केला आणि म्हटले, महाराज तुमचा कोणता दिवस खाली आहे? म्हणलं 10वा सोडून कोणता का? म्हणून आज या ठिकाणी त्यांच्यामुळे येण्याचा योग प्राप्त झालेला आहे. आणि आज कीर्तनाचे सौजन्य विलास भाऊ माने तसेच अभिषेक भाऊ यांचा आज सौजन्य आहे कीर्तनाचं. त्यांनी मला वाटतंय 2-4-5 महिन्याखाली सुंदर असं भागवत कथेचं सुंदर नियोजन केलं आणि त्या माध्यमातून माझा या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. मला सुंदर अशी त्या भागवत कथा झालेली आहे. त्या ठिकाणी आपलं कोणतं मंदिर आहे? भवानी मंदिर. हा, भवानी मातेच्या समोर भागवत कथा झालेली आहे. म्हणून सर्वांना धन्यवाद. तसेच माझ्या साथीला असलेली गुणीजन मंडळी, गायक वादक मंडळी, नाहीतर काही काही ठिकाणी पाहिलं ना तर 7.5 नाही 7.5 असते. 7 तर बाजूलाच राहिले, पण चिकनगुन्याचे 7 फार अवघड. म्हणून असे आपले बाबा राजाराम पाटील आहेत, दिगंबर भाऊ आहेत, आमचे ज्यांचं जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन चालू आहे असे गणेश महाराज बनसोडे आहेत. आणि तसेच चौबदार आहेत आपले इकडं कैलास महाराज ज्यांचं भंडारा डोंगरावर आगमन आहे. आणि आपल्या गावाचं मला वाटतं त्यांच्याकडे व्यासपीठ आहे. महाराज आहेत ते कीर्तन करतात आणि सुंदर प्रवचन वगैरे. आणि तसेच गावातील सर्व पंचकृषीतील आलेले भाविक भक्त. काय झालं, माझं कीर्तन कुठं होतं? एक ठिकाणी नाशिक भागामध्ये होतं. आणि नाशिक भागात कीर्तनाला मी गेलो आणि त्या ठिकाणी चाल म्हणण्यासाठी 2 जण आले. चाल त्यांनी चालू केली, पण त्यामधले 1 जण होते का ते चांगले गाणारे होते आणि 1 जण होते का फार बेसूर म्हणणारे होते. मी त्यांना म्हणलं, महाराज जरा स्वरात म्हणा ना. त्यांना राग आला आणि त्यांनी काय केलं, टाळ खाली ठेवला आणि गेले घरी. एवढ्या समाजामध्ये म्हणल्यामुळे त्यांना आला राग आणि गेले घरी. मी म्हटलं, गेलास तर गेलास, मग तरी काय घेऊन गेला. पण कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर ते पाटील माझ्याकडे आले आणि पाटील म्हणले, महाराज तुम्ही त्यांना कसं कम बोललात तसं? म्हणलं काय झालं? माझं ते काय राहिलं त्यांच्याकडे? म्हणले, महाराज तुमचं पाकिटच त्यांच्याकडे राहिलं. म्हणून सुंदर आहे. मृदुंगाचार्य आहेत, आपलं काय नाव? साईनाथ महाराज आहेत, मृदुंग विशारद या ठिकाणी. आपले दुसरे मृदुंगाचार्य चेलू महाराज आहेत आणि त्यांच्या अगोदर वाजवलं त्यांना त्र्यंबक महाराज, त्यांनाही धन्यवाद. सर्वांना धन्यवाद. काय झालं, मी स्वतः मृदुंगाचार्य असल्यामुळे मी एक ठिकाणी म्हटलं 16 मात्र्याचं बोल. धागे तिट धागे तिट धागे तिट धक धक धुम किट धुम किट धुम किट धक धक कत धुम किट गती गट धात धात असं मी बोल म्हणलो. आणि म्हणल्यानंतर जे वादक होते का पखवादे, त्यांना म्हणलं वाज महाराज बोल. त्यांनी वाजलं नाही. त्यांनी काय केलं, पखवाद गुंडाळा खांद्यावर टाकला आणि निघाले नाशिक मधून. अहो म्हणलं, महाराज कुठं चालले कुठं चालले? ते म्हणले, महाराज बोलच बसून येतो, तसं येतच नाही. तेव्हापासून आपण बोलायचंच सोडून दिलं. विठाला आणि सांगायची आनंदाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी शूटिंग चालू आहे आनंद कीर्तनाचा. तुम्हालाही कधीही तुम्ही जर यूट्यूब उघडलं तर तुम्हाला कीर्तन, आजचं कीर्तन तुम्हाला ऐकायला भेटेल. असे आमचे मित्रही आनंद कीर्तनाचा या ठिकाणी वरद भाऊ या ठिकाणी बिडवे आलेले आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद. तुम्ही महिला मंडळ तुम्ही म्हणता महाराज तुम्ही सर्वांना धन्यवाद दिले आणि आमचा बांधाला बांधे का? नाही, बांधाला बांध नाही. तुमचंही सर्वांचं एका वाक्यामध्ये
नाव घेणारे उखाण्यामध्ये पांडुरंगाच्या चरणी फूल वाहतो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फूल वाहतो वाकून आणि तुम्हा सर्वांचं नाव घेतो एकदा ज्ञानोबारांचा मान रोखून विठ्ठल. या ठिकाणी पेटी मास्तरी आहेत. काय झालं एका ठिकाणी मी म्हणलं पेटी मास्तरला, पेटी मास्तर काळे 2 द्या सोर. त्यांनी काय केलं, काळ्या 2 पट्ट्या काढल्या आणि माझ्या हातात दिल्या. म्हणलं हे नाही, काळे 2 द्या. तेव्हा ते तेव्हा त्यांनी ते दाबलं. काही ठिंगलं अवघड विठाला. म्हणून जास्त वेळ न घेता आपण धावत्या युगामध्ये आपण कीर्तन आवरण्याचा प्रयत्न करणार आहे. मला तर वाटत होतं पौष कीर्तन आतमध्ये घ्यावं लागतं का काय, पण त्याची कृपा झाली आपल्यावरती. तसं पाहिलं तर माझं ज्या ठिकाणी कीर्तन असतं का तिथं पौष येतोच. मला जास्तच हाऊस आणि त्यात पौष लय अवघडे. काय झालं, माझं एका ठिकाणी कीर्तन होतं आणि आला ना पौष. पाऊस आल्यानंतर मी आतमध्ये शिरलो आणि मलाच म्हणायला लागले, ए होय ना तिकडं मध्ये मध्येच करतो निसता. म्हणून आपण अभंग घेतलेला आहे, तुकोबारांचा अभंग आहे. सत्य साच खरे नाम विठोबाची बरी. सुंदर असा तुकोबारांचा अभंग आहे, ऐका. वैराग्याचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, चैतन्याची चितळा, प्रेमाचा आभाळा, असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय. घरात नाही धान, पोटात नाही आन, गावात नाही मान, पण चित्तात समाधान, असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय. घरात मोडकी खाट, फुटका माठ, गळक ताट, शेवटी वैकुंठाची वाट, असा ज्यांच्या परमार्थाचा थाट, असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय. तुमचे गुरु, माझे गुरु, आद्य गुरु, पूज्य गुरु, सर्वांचे गुरु. आणि आपण कीर्तन भावार्थाला सुरुवात करू. विठ्ठल. आज आपला कार्यक्रम ज्या निमित्ताने चालू आहे, रामनवमी. आज प्रभू रामांचा जन्म झालेला आहे. कधी झालेला आहे, दिवसा 12 वाजता. आणि कुठे झालेला आहे, राजगृहामध्ये, त्रेतायुगामध्ये रामांचा जन्म झालेला आहे. रामासारखा देव नाही, रामासारखा राजा नाही, रामासारखा भक्त नाही, रामासारखा बंधू नाही आणि रामासारखा मित्र नाही, असे मर्यादा पुरुषोत्तम असणारे रामचंद्र प्रभू भगवान. रामाची मूर्ती कशाची आहे, ध्यानाची मूर्ती आहे, ध्यानाची. परमात्मा अवताराला कशासाठी येत असतात, जेव्हा भक्तांचं निरासन करण्यासाठी भगवान परमात्मा या ठिकाणी अवताराला येत असतात. भक्तारा के पाया पासी राखी पायापासी दुर्जनाचे संवारे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. खरा तो एकचे धर्मा, जगाचे बांध कुरावे. बांध कोरण्यासाठी जन्माला नाही यायचं. जो धर्म आहे, धर्म जपण्यासाठी जन्माला येऊन काय करायचं आहे, या देहाचं आपल्याला सार्थक करून घ्यायचं आहे. राम प्रभू हे कसे आहेत, आचार्य आहेत, आचार्य. वाल्मिकानं रामाचा जप किती वर्ष केलेला आहे, 12 वर्ष केलेला आहे. आणि भरतानं किती वर्ष केलेला आहे, 14 वर्ष 14 दिवस भरताने रामाचा जप केलेला आहे. एक वेळेस कैकेयी मातेने रामाला वनवासाला पाठवलं आणि वनवासाला जात असताना लक्ष्मणही रामाबरोबर निघालेत. लक्ष्मणालाही कुणाची आज्ञा नसताना रामाबरोबर निघालेत.
पण जात असताना लक्ष्मण रामाच्या अगोदर जाऊन एका झाडाखाली झोपलेत आणि राम आले. अरे माझा लक्ष्मण तर माझ्या पुढे आहे, एका झाडाखाली झोपलाय. रामाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि अश्रू आल्यानंतर अरे आज्ञा नसताना माझ्या पुढे कशामुळे? तर हे बंधूचं प्रेम आहे. आणि लक्ष्मण हे सुमित्रा मातेकडे गेले आणि सुमित्रा मातेकडे गेल्यानंतर सुमित्रा माता म्हणू लागल्या, अरे लक्ष्मणा, सावत्र भावाचं वैरत्व करतो, रामाचा राज्य अभिषेक आहे आणि त्याच्या अगोदर जातो. रामाला लक्ष्मणाला काय केलं? सुमित्रा मातेने काठी फेकली मारण्यासाठी. मध्येच ती कोणी धरली? रामाने धरली आणि सांगितलं. लक्ष्मणाने एवढी रामाची सेवा केली, खूप सेवा केली. तेव्हा सुमित्रा माता म्हणू लागल्या, लक्ष्मणा, आता मला वाटतंय की माझी कुस धन्य झाली, मरावं आणि तुझ्या पोटी जन्माला यावं. हे भावाभावाचं काय आहे? प्रेम आहे, प्रेम. म्हणून राम राम हा मंत्र सुरुवातीला किती अक्षरांचा सांगितलेला आहे? 32 अक्षरांचा सांगितलेला आहे. त्यानंतर किती अक्षरांचा सांगितलेला आहे? 16 अक्षरांचा सांगितलेला आहे. त्यानंतर 12 अक्षरांचा सांगितला. त्यानंतर 6 अक्षरांचा आणि 3 अक्षरांचा आणि 2 अक्षरांचा मंत्र म्हणजे तो आहे राम. विठ्ठल. म्हणून देवाचं नाम कसं आहे? बरं आहे. शिवाय देवाचं नाम कसं आहे? बरं आहे. नामामुळे सर्व बंधने तुटतात, उभय लोकांमध्ये कीर्ती वाढते. मात्र नामाकरता काय पाहिजे? भाव पाहिजे. आणि जर भाव असेल तर त्या साधकास ताबडतोब फायदा मिळतो. पण नामधारकांचा स्वभाव कसा आहे पाहिजे? अगदी भोळा पाहिजे. आणि जर नामधारकांचा स्वभाव जर भोळा असेल तर कळी काळ त्याला काय करतो? जिंकून घेतो. आणि तो काय होतो? कळी काळास जिंकतो. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. मला सांगा, आता हे जवळचं गाव कोणतं येतं? उमार. काय झालं? उमार घेऊन 5 बाया कीर्तनाला कुठे येत होत्या? चिंचोलीला येत होत्या. आणि 5 बाया बरोबर 5 लेकरं होते. 5 लेकरं येत असताना पायी पायी येत होत्या. आणि पायी पायी येत असताना त्यांनाच मध्ये कोण भेटलं? रिक्षावाला भेटला. रिक्षावाल्याला हात केला. ओ कुठं चालले? रिक्षावाल्याने सांगितलं, मी चिंचोलीला चाललोय कीर्तनाला, आम्हाला तिकडेच यायचंय. किती तिकीट आहे? रिक्षावाल्याला विचारलं. रिक्षावाल्याने सांगितलं 10 रुपये तिकीट आहे. तुम्ही किती जणी आहात? आम्ही 5 जणी आहेत. आणि आमचे पोरं आहेत, त्यांचं किती तिकीट होईल? ते म्हणले पोरं फुकट. मग ते काय म्हणले माहितीये का? नुसते पोरच जा घेऊन आम्ही मागून येतो. तू विठाला सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. या ठिकाणी सुंदर कीर्तना मुलंही उभा आहेत. मुलं लय विचित्र असतात महाराज, लय. परवा आमच्या घरापासून एक बाळ्या चालला होता शाळेत. आणि बाळ्याच्या हातात काय होता? डबा होता, डबा. आणि मला भूक लागली होती, आमची आई घरी नव्हती. म्हणलं बाळ्या डबा आण ना मला खायला. काय त्यामध्ये? ते म्हणला पुरणपोळी. म्हणलं आण, मला लय आवडती. ते डबा दिला आणि मी खाल्ला. म्हणलं बाळ्याला, आता बाळ्या घरी गेले आईला काय सांगशील? बाळ्या काय म्हणला? सांगन कुत्र्याने खाल्ला म्हणून. विठाला म्हणून सत्य साच खरे. सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे साच. साच म्हणजे काय? साच म्हणजे खरे. आणि खरे म्हणजे काय? खरे म्हणजे सत्य. या शब्दाचा काना, मात्रा, वेलांटी, रस्व, दीर्घ मात्र कसा आहे? वेगळा आहे. पण या शब्दामध्ये जो अर्थ दडलेला आहे तो अर्थ कसा आहे? एकच आहे. म्हणून देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वळला विश्वाकार. एखाद्या देशामध्ये एखादी वस्तू असते, मात्र दुसरीकडे त्या वस्तूचा काय असतो? नुसता अभाव असतो, अभाव. म्हणून एखादा मनुष्य आपल्या गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा, खंडाचा किंबहुना या लोकांचा त्याग करू शकतो, पण आकाशाचा त्याग करू शकत नाही. ज्याप्रमाणे मनुष्य हा आकाशाचा त्याग करू शकत नाही, ज्याप्रमाणे आकाश सर्वत्र भरलेला आहे ना, त्याच प्रकारे माझा देव सर्वत्र भरलेला आहे. विठाल. गुरुजींनी शाळेमध्ये मुलाला प्रश्न विचारला, बंड्या सांग काळाचे प्रकार किती? बंड्या उठला आणि गुरुजीला सांगायला लागला, गुरुजी काळाचे प्रकार 3. बंड्या
शाळेमध्ये कधीतरी येतो रे, पण उत्तर तर बरोबर सांगतो. बंड्या मला सांग आता काळाचे प्रकार 3 कोणते कोणते? बंड्याने सांगितलं गुरुजी, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. बंड्या तू खूप हुशार आहेस, बरोबर आहे. बंड्या मला सांग आता मी उपाशी आहे कोणता काळ रे? बंड्याने सांगितलं गुरुजी, हा भूतकाळ हे नाही, भविष्यकाळ हे नाही, वर्तमान काळ हे नाही. गुरुजी तुम्ही उपाशी आहात, हात काय आहे? दुष्काळ आहे, दुष्काळ. यावर थांबले का? नाही थांबले. पुन्हा गुरुजींनी प्रश्न विचारला. 2 जण मित्र होते, एकाचं नाव होतं बंट्या आणि एकाचं नाव होतं बबल्या. बंट्या शाळेमध्ये जात असताना बंट्याच्या ह्यानी काय झालं, बंट्याला 1 रुपया दिला आणि 1 रुपया शाळेमध्ये जात असताना बंट्या कुठे पडला बंट्याला माहितीच नाही. म्हणून बंट्या काय झाला, तो 1 रुपया सापडीत होता आणि सापडीत असताना शोधत असताना त्याला शाळेमध्ये जाण्यासाठी 1 तास उशीर झाला. बबल्याला विचारलं, बबल्या तुला काय रे शाळेमध्ये येण्यासाठी उशीर झाला? तेव्हा बबल्या काय म्हणला, गुरुजी जो बंट्याच्या आणि 1 रुपया दिलता का, तो 1 रुपया सापडीत होता का, त्या 1 रुपयावर मी उभा होतो म्हणून उशीर झाला. तुझ्या नामाचा महिमा तूच नकळे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म. देवा तो सुंदर असा अनमोल किमतीचा नरदे आम्हाला प्राप्त करून दिलास. कशासाठी? भजनासाठी. पण आम्ही कुठे तो वेळ वाया लावतो आम्हाला सुद्धा कळत नाही. देवाने आपल्याला काय दिले? सुंदर हात दिलेत, हात. जर हे हात जर देवासमोर जोडले जात नसतील, या हाताने जर कधी दान धर्म पुण्य होत नसेल ना, त्या हाताला काय समजावं? प्रेताचे हात समजावे, प्रेताचे. जे भगवंताने पाय दिलेत ते पाय जर कधी पंढरीशी पांडुरंग परमात्म्याची वारी करत नसतील, या ठिकाणी मंदिरामध्ये येत नसतील, तर त्या पायाला काय समजावं? एका जागी उगवणारा झाडाप्रमाणे समजावं. भगवंताने आपल्याला कान दिलेत, त्या कानाने जर कधी भगवंताच्या कथा श्रवण होत नसतील, तर त्या कानाला काय समजावं? सर्पाचं बिळ समजावं. आणि भगवंताने जे आपल्याला मुख दिलंय ना, त्या मुखाने जर कधी भगवंताच्या कथा आपल्या मुखामधून वाणीमधून जर बाहेर पडत नसतील, तर त्या मुखाला काय समजावं? पावसाळ्यात ओरडणाऱ्या बेडकाप्रमाणे समजावं. ऐका, उसाला डोळा आहे पण दिसत नाही, कढईला कान आहे पण ऐकू येत नाही, सुईला नाक आहे पण श्वास घेता येत नाही, कंगव्याला दात आहेत पण खाता येत नाही. म्हणून भगवंताने आपला सुंदर असा नरदेव प्राप्त करून दिलाय. जर आपल्याला हेच कान जर इथे दिले असते, तर चष्मा कुठं अडकेला असता आपण? हा सांगा ना कुठं? जर हेच नाक जर पाठीमागं दिलं असतं तर आपल्याला बटन द्यायला लागलं असतं का? बटन. म्हणून भगवंताने सुंदर असा आपल्याला नरदेव प्राप्त करून दिलाय. देवे दिला देह मटा, डोया झाला फाटावा धिकीचा. म्हणून आलेल्या जन्मामध्ये काय केलं पाहिजे? देवाचं नामस्मरण, देवाची भक्ती, देवाची ध्यान धारणा आपण केली पाहिजे. पण आपल्या मुखाने होतं का? नाही होत. या ठिकाणी येण्यासाठी काय लागतं? पुण्य लागतं, पुण्य. एका कुटुंबामध्ये एक 70 वर्षाची आजीबाई होती. किती वर्षाची? 70 वर्षाची. ती आजीबाई कधीच देवाचं नामस्मरण करत नव्हती, कधीच देवाची ध्यान धारणा उपासना करत नव्हती. पण या ठिकाणी चिंचणीमध्ये जर सप्ताह चालू झाला तर ती कुठे जायची? उमरग्याला जायची. आणि तिच्या मैत्रिणी जर विचारलं, अगं आई तू इतक्या दिवस आली नाही, आता नेमकी कशासाठी आली? ती काय म्हणायची माहिती का? आमच्या तिकडं तसलं चालू झालंय. मग नेमकी तसलं काय? पण ती म्हणत नव्हती त्या ठिकाणी कीर्तन आहे, भजन आहे, हरिपाठ आहे, प्रवचन आहे. ती अशी मुळीच म्हणत नव्हती. नुसतं म्हणायची तसलं चालू झालंय. पण योगाने तिच्या पोटी 3 मुलं जन्माला आलेले होते. एक होता कीर्तनकार, एक होता वादक आणि एक होता गायक. त्या मुलाने ठरवलं, अरे आपण महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर कार्यक्रमाच्या माध्यमातून फिरतोय, आपण लोकांना सांगतोय नामस्मरण करा, नामस्मरण करा. पण आपली आजीबाईच, आपली आई देवाचं नामस्मरण करत नाही. म्हणून त्यांनी काय केली? युक्ती केली. युक्ती. गावामध्ये रामाचं मंदिर होतं, त्याच ठिकाणी आईची बाज लिहून टाकली आणि टाकल्यानंतर 3 मुलंही त्या ठिकाणी बसलेत. एक पायथ्याला, एक उशाला असे त्या ठिकाणी बसलेत. आणि
आईला म्हणू लागले, आई हे कशाचं मंदिर आहे सांगशील का? यांना वाटलं आता तरी म्हणेल आई की हे रामाचं मंदिर आहे म्हणून. आई काय म्हटली माहिती का? जिथं जिथं गाव असतं ना तिथं तिथं असतंच म्हटली. पण ती म्हटली नाही रामाचं मंदिर होतं. एवढी देवाच्या विरोधामध्ये होती. त्यांची ती युक्ती फेल गेली. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांच्या मावस भावाला बोलवलं. मावस भावाचं नाव काय होतं? रामभाऊ होतं. रामभाऊला फोन केला. 965787 असे नंबर दाबले आणि दाबल्यानंतर लगेच रिंग वाजली. रिंग वाजली. लगेच रिंग वाजली का लगेच रामभाऊने फोन उचलला. बोल ना दादा. अरे मी कुठे? रामभाऊ मी इथं चिंचोलीमध्ये आहे. तू कुठं आहे? अरे मी आहे उमरग्याला. काय आला? थोडं काम होतं कागदपत्र त्यासाठी आलतो. अरे मग काम कशी होणार तुझं कागदपत्राचं? ते म्हणला होईन 4 वाजेपर्यंत होईन. मग 4 वाजता तू काय कर, तुझ्या मावशीला भेटण्यासाठी ये, आजारी आहे. बरं लगेच येतो. काम झालं का येतो. लगेच रामभाऊ त्या ठिकाणी आला. 4 वाजता बुलेट गाडी लगेच बुट 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 त्या ठिकाणी लगेच रामभाऊ आला चिंचोलीमध्ये. आल्यानंतर दारामध्ये गाडी लावली आणि घरामध्ये गेला. आणि घरामध्ये गेल्यानंतर हे मुलं विचारू लागले आईला, आई तुला भेटण्यासाठी कोण आलंय सांगशील का? सांग ना. आता यांना वाटलं की आता तरी म्हणेल की माझा रामभाऊ मला भेटण्यासाठी आलाय. पण ती काय म्हटली माहिती का? ती रामभाऊ नाही म्हटली, ती म्हटली हे हौशीचं पोरग आहे म्हटली, हौशीचं. पण ती रामभाऊ म्हटली नाही. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. ती म्हणती मी आजपर्यंत 70 वर्षाची झाले, एकदा सुद्धा तोंड बाटवलं नाही. आणि आता मरणाच्या वेळी मृत्यूच्या वेळी थोड्यासाठी कशाला तोंड बाटव विठ्ठल. सर्वात श्रेष्ठ काय आहे? नाम साधना आहे. साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोच एक. महिला मंडळ, आता माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. मला सांगा आता, तुम्हाला तुमच्या लग्नामध्ये तुम्हाला तुमचा पती भेटला म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? सांगा का भेटला म्हणून का भेटलेला टिकावा म्हणून? तिकडं कोण म्हणलं सुटावा म्हणून? सुटावा म्हणून नाही, भेटलेला पती टिकावा म्हणून. आता सांगा ऐकतो. असं आहे त्याचं उत्तर. एक आजीबाई तिने काय केलेलं आहे? चंद्रभागेचे स्नान केलेलं आहे आणि स्नान करून डोक्यावरती तुळस घेतलेली आहे आणि पांडुरंगाकडे हात जोडून उभा राहिलेली आहे. तिने एवढं सुंदर नाव घेतलं. ऐकायचं का सर्वांना? ऐका. ती म्हटली येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते. खिडकीला 3 तारा, अडकी त्याला घुंगर 12, पान खाते 13 घाम येतो जरा जरा. तिकडून आला व्यापाऱ्याने दिली सुपारी देते वाण्याला, हंडा नेते पाण्याला, पाणी आणते आडाच, वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, 7 वाड्यात होता पलंग, पलंगावरती होती गादीवरती होती उशीवरती होती कपबशीला होतं घर, घराला होती भिंतीवरती होती घडीत वाजला एक, पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेख. एवढं त्या आजीबाईने सुंदर नाव घेतलं. एवढी ती राहिली नाही, आणखीन पुढे गेली. आणखीन म्हणती आधी केली बारशी, पैठण केलं गेल्या वर्षी, पैठणची माता कवर, पंढरपूरला जायची आवड, पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, विठ्ठल रुक्मिणी जोड्याचं दर्शन घेऊ, पुढे कैकाडी महाराजांचा मठ पाहू, कैकाडी महाराजांच्या मठाला घालते मी वेढा, पुढे आला वाकडीचा वढा, वाकडीच्या वड्याला सोन्याची हलकी, पुढे आली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा, पुढे आला गोपाळपुऱ्यामध्ये जनाबाईचा खेळ, आता झाली आळंदीला जायची वेळ, आळंदीला थोर साधुसंताची करते मी सेवा, पती म्हणतात माहूरला जावा, माहूरला घेतली साडी, औंढा नागनाथाची पाहू फडी, औंढा नागनाथापाशी झाली दाटी, बासरला येणं केलं सरस्वतीसाठी एक मुक्काम राहू, राजूरच्या गणपतीपाशी घाई चतुर्थी सोडली ग पायी, तिथून पुढे परळीला गेले ग बाई, परळीच्या देवा महाशिवरात्रीला हवा, पती म्हणतात काशीला जावा, आधी केली काशी, त्यानंतर केलं त्र्यंबकेश्वर, त्यानंतर केली ब्रह्मागिरीपाशी एक मुक्काम राहू, हवा ललिताची पाहू, तिथून पुढे शिर्डी शाहीबाबाला जाऊ, शिर्डी शाहीबाबापाशी धनुष्यबाण,
मुंबईमध्ये मम्मादेवी छान, मुंबईमध्ये भरली मंत्र्यांची सभा आणि तुम्ही जेवढे कीर्तनाला आलात ना, तुमच्या पाठीमागे साक्षात पांडुरंग उभा, पांडुरंग उभा. असे मला बरेच येतात. आणखीन ऐकायचं का? एक सांगतो आता, जाऊ द्या, आहे की नाही. बाग लावते घरोघरी, आज झाडं तरतरी, आंब्यांनी बांधली कुई, कुवट आंबट, संत्री गुळवट, ककडीचा गारवा, ऊस कसा हिरवा, तुम्ही जा ऊसात, बोरी जांभळा आणा खिशात, तुम्ही पोलिसाची नोकरी धरा, मला साडी पैदा करा, माझ्या साडीचा रंग लाल, चोळी माझी चमकदार, माझ्या चोळीला हरभरा एवढी गाठ, काय सांगू संपत्तीचा थाट, राहीन तर राहीन लिंबाच्या झाडाखाली राहीन, नंतर माहेरला निघून जाईन, माहेर माझं बेदमपुरा, मला दिलं मोठ्याच्या घडी, माझ्या वाड्याला 9 खोल्या, 9 खोल्याला 9 कुलप, 9 कुलपाला 9 किल्ल्या, घेते एक किल्ली, उघडते देवखुली, देवखुलीला आडभीत, पडभीतीला पडभीत, पडभीतीला होतं कपाट, कपाटाला होता मोती, कारभार दिला हाती, स्वयंपाकाला होता आचारी, स्वयंपाक झाला नानापरी, बोलवायला गेले मोहन बाळ, काय राया तुमचा थाट, बसायला टाकते चंदनाचा पाठ, गंगा जमुना वाट्या 7, आधी वाटते तुपाचा भात, नंतर वाटते कोबूचा कांदा, गुळचवेळ लागतो बरा, बटाटा घालून रांदा, चपातीची घडी, ठेवते पुडी, काय राया जेवण तुमचे चवीदार, जेवण माझे संपले, वस्त्री जाऊन बसले, वस्त्री होता पलंग, पलंगावर जाऊन बसले, अंगणात पाहून हसले, अंगणात होता बगळा. तुमचं नाव? आणि तुमचं? दोघात कुणाचं घ्यायचं? बरं यांचंच घेऊ, पेटे मास्तरचं. अंगणात हातवा बगळा, व्यंकटेश रावांचं नाव घेता दिवस गेला सगळा. विठ्ठल. म्हणून राम राम हे अक्षर कसं आहे, सुलभ आहे, सोपा आहे, जागा मागली पहारे, शेवटीची गोडतेची खरेगा. म्हणून देवाचं नाम खरं आहे. कसं खरं आहे, सत्य आहे, कसं सत्य आहे, हेच अभंगाचं प्रथम चरण. सत्य साच सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. यांच्यासाठी सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजा मोठ्याने. सुंदर गातात बाबा, नाहीतर काय का ठिकाणी लय अवघड असतं महाराज. एका ठिकाणी मी म्हणलो, रंगणे रांगत गुलगुलाब बोलत, माग टाळकरी काय म्हणले म्हणजे, रंगणे रांगत गंगुला बोलत, लय अवघड. म्हणून देवाचं नाम खरं आहे, सत्य आहे. कसं सत्य आहे, तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे खरे, नाम विठोबाचे बरे. देवाचं नाम कसं आहे, खरं आहे आणि शिवाय बरंही आहे. सर्प कसा आहे, खरा आहे पण बरा आहे का. दूरचित्रवाणी खरेही म्हणता येणार नाही आणि बरीही म्हणता येणार नाही. कारण का, त्यामध्ये काही खोटं असतं आणि काही कसं असतं, खरं असतं. म्हणून भगवंताने आपल्याला सुंदर असा अनमोल किमतीचा नदी
प्राप्त करून दिला. कशासाठी? भजन करण्यासाठी. ज्ञानोबाला सांगतात की ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरींचे, परंपरा त्यांचे कुळ शुद्ध. जर तुमच्या कुळामध्ये सात्विक संतती निर्माण झाली, कुळात नामधारक मुलगा जन्माला आला तर किती पिढ्यांचा उद्धार होतो? 21 पिढ्यांचा उद्धार होतो. आईकडील 7, वडिलांकडील 7 आणि स्वतःच्या येणाऱ्या 7 हा उद्धार होतो. आईकडील 7, स्वतःच्या येणाऱ्या 7 आणि वडिलांकडील 7, 7 त्रिक 21 आणि पेताड खाताड आला तर 42 पिढ्या काय होतात? नरकामध्ये जातात. स्वतःच्या येणाऱ्या 14, आईकडील 14 आणि वडिलांच्या 14 त्रिक 42 पिढ्या नरकामध्ये जातात. म्हणून कुळामध्ये काय पाहिजे? सात्विक संतती जन्माला आली पाहिजे. नाहीतर सध्याच्या काळामध्ये काय झालंय? मुलाच्या हातामध्ये हिरवंडा, बायको समोर घोळतो घोंडा आणि आई बापाच्या डोक्यामध्ये घालतो धोंडा. ही सध्याची काय आहे? सध्याची परिस्थिती आहे. म्हणून पुत्र कसा पाहिजे? ज्याप्रमाणे सूर्य एकच आहे पण संपूर्ण त्रैलोक्यातला अंधार घालवतो, त्या प्रकारे मुलगाही कसा असावा? जेणेकरून आपल्या नावाचा झेंडा फडकवेल, झेंडा लावेल असा पुत्र असावा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तेही लोकी झेंडा. म्हणून त्यासाठी काय नामसाधन हे महत्त्वाचं आहे. जो मनुष्य आपल्या आत्महिताच्या ठिकाणी काय करतो? सदैव जागा राहतो. भगवंताचं काय करतो? नामचिंतन करतो. आणि नामचिंतन केल्यानंतर आपल्या ठिकाणी जी बंधने आहेत ते काय होतात? नाहीशी होतात. येणे तुटती बंधने, उभयलोकी कीर्ती जैने. म्हणून आपल्या नावाची काय झाली पाहिजे? कीर्ती झाली पाहिजे. या ठिकाणी कीर्तन 2 तास हे काय आहे? बंधन आहे. पिक्चर 3 तास हे काय आहे? बंधन आहे. कीर्तनाला मृदुंग असावा, टाळकरी असावेत. दुसरा आणलं तर जमन का या ठिकाणी काही? कीर्तनकाराला धोतर असावं, कीर्तनकाराला फेटा असावा. एका ठिकाणी म्हणले महाराज कंबरच का बांधतात? म्हणलं हापकू नये म्हणून. कोण काय विचारेल आणि काय नाही, काहीही लय अवघड झाले महाराज सध्याच्या काळामध्ये. बंधनेच राहिले नाहीत कुणाला. म्हणून बंधने या ठिकाणी बंधने आहेत नामस्मरणामध्ये. म्हणून नामस्मरणामध्ये कुठली बंधने आहेत? कसं वागावं, कसं बोलावं, कुणाशी कसं राहावं हे बंधने आहेत. पण यासाठी नामस्मरणासाठी कुठलंही काळाचं बंधन नाही आणि वेळेचंही बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. हरी उच्चारणे अनंत पापराशी, जातील लया क्षण मात्रे. एका क्षणामध्ये सर्व काय होतं? आपल्या पापांचं निरासन होतं. कीर्तन म्हणजे काय? कीर्तन ही काय आहे? आपली सर्व्हिसिंग आहे. मंडप हे आपलं गॅरेज आहे आणि टाळकरी आणि आपले भगवंत हे मंदिरामध्ये बसलेले आहेत. या देहरूपी गाडीला जर सच्चिदानंद प्राप्तीपर्यंत पोहोच करायचं असेल तर काय करावं लागेल? ऐका. हे हात हे गाडीची टेरिंग आहे, डोळे हे गाडीचे हेडलाईट आहे, कान हे गाडीचे काय आहे? इंडिकेटर आहेत, पाय हे गाडीचे काय आहेत? चाका आहेत. म्हणून काय करावं लागेल? आपल्याला धर्माचं इंजिन लावावं लागेल, कर्माचा पेट्रोल टाकावं लागेल, ज्ञानाचा गेअर टाकावं लागेल, वैराग्याची टेरिंग जोडावं लागेल, शिस्तीचा ब्रेक दाबावा लागेल आणि मर्यादाची ॲक्सिलेटर वाढवावं लागेल. तेव्हा गाडी आपली मोक्षापर्यंत जाऊ शकते, अन्यथा जाऊ शकत नाही. हे बालगोपाळ कीर्तनामध्ये आहेत. ही एक आपली काय आहे? संस्कार घडणारी ही काय आहे? पिढी आहे. पिढी. तरुण हा कीर्तनामध्ये कसा दिसतो? नटून दिसतो. सर्व काही तरुण वयामध्ये आहे. लग्न तरुण वयामध्ये आहे, मुलं बाळं तरुण वयामध्ये आहेत, शालेय शिक्षण तरुण वयामध्ये आहे, गाडी शिकणं तरुण वयामध्ये आहे. मग म्हाताऱ्यापणी का परमार्थ करावा? पण कीर्तन म्हणजे ऐका. तरुणा भाग्यवंत काय आहे? कीर्तनामध्ये कसा दिसतो? अगदी नटून खटून दिसतो. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. ऐका. तरुण आहे जवान, या महाराष्ट्र मातीची आहे शान. ज्ञानेश्वरी भागवत गाथा आई वडिलांच्या चरणावर ठेवतो मान. का आपल्या होणार नाही चिंचोली गावाची उंच मान? नक्की होईल, नक्की होईल, पण आपल्याला तसं वागावं लागेल, राहावं लागेल. तुम्हाला वेस्ट न करून जिंदगीमध्ये मिळणार नाही काही. वेस्ट न करून जिंदगीमध्ये मिळणार नाही काही. तुमचा वाईट गोष्टीशी घसरून देऊ नका पायी. रात्री 12 वाजता कोणती तुम्हाला स्त्री दिसली ना पायी, तिला मानता आलं नाही का येणार नाही या राज्यामध्ये शिवशाही. नक्की येईल, नक्की येईल. ऐका, मी तुम्हाला सांगणार आहे, एक छोटी कथा सांगणार आहे. एकदा दंगल घडली. आपल्याला त्याचा फारसा विस्तार करायचा नाही, पण एक युवक मुलगी दारामध्ये
आई वडिलांची वाट पाहत उभा आहे. तिकडून काही गुंडांची टोळी आली आणि गुंडांची टोळी आल्यानंतर त्या मुलीचं लक्ष त्या मुलांकडे गेलं, त्या मुलांचं लक्ष त्या मुलीकडे गेलं आणि त्या मुलीने त्या गुंडांच्या अंतकरणातला भाव जाणला आणि सैरावैरा धावत पळत सुटली. वाटेत त्याला म्हणायची, दादा भैया मला कोणीतरी वाचवा, माझा जीव धोक्यात आहे. पण त्या मुलीला कोणीच सहारा आधार द्यायला तयार नाही. मुलगी पुढे पळती, गुंड मागं पळतायत, मुलगी पुढे पळती, गुंड मागं पळतायत. मुलगी पळत 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 एका चौकामध्ये गेली आणि चौकामध्ये गेल्यानंतर उजवीकडे पाहिलं, डावीकडे पाहिलं. उजवीकडे पाहिलं तर गल्ली, गल्लीमध्ये घर, घराला खिडकी आणि खिडकीतून मंद असा प्रकाश त्या मुलीला बाहेर पडताना दिसला. मुलगी त्या खिडकीपर्यंत गेली आणि ज्या वेळेस खिडकीतून डोकावून पाहिलं महाराज, त्यावेळेस आतमध्ये एक 25 ते 26 वर्षाचा नवतरुण मुलगा त्या ठिकाणी झोपलेला आहे. ती मुलगी त्या खिडकीपासून तर दारापर्यंत गेली आणि दाराला थाप मारली आणि थाप मारल्यानंतर तो मुलगा विचार करतो, अरे एवढ्या रात्रीच्या वेळेला या ठिकाणी नेमकी कोण असेल आणि कोण नाही. त्या मुलाने दार वाजवलं आणि दार वाजवल्यानंतर बाहेर आला. या मुलीने हात जोडले, दादा माझा जीव धोक्यात आहे, माझ्या पाठीमागे काही गुंडांची टोळी लागली आहे, माझा जीव धोक्यात आहे, मला कोणीच वाचवायला तयार नाही. तो मुलगा म्हणतो, अगं दीदी घरामध्ये बस, आराम कर. रात्रीचे 12 वाजल्यापासून सकाळच्या 6 वाजेपर्यंत तो मुलगा हातामध्ये काठी घेऊन उभा आहे. ते गुंड पळत आले आणि पळत आल्यानंतर त्या गुंडांनी हा धिप्पाड तरुण पाहिला, अरे आपण जीव घेऊन पळालेलं बरं, आपल्याला हे गुंड का, आपल्याला हा मुलगा काय करेल, आपल्याला मारेल, आपण या ठिकाणी राहायचं नाही म्हणून पळून गेले. सकाळचे 6 वाजले आणि 6 वाजल्यानंतर ती मुलगी घरी जाण्यासाठी निघाली. पण हा मुलगा विचार करतोय, अरे ही मी नवतरुण आहे, ही मुलगी नवतरुण आहे. तिच्या मनामध्ये कसा विचार आला नाही की हा मुलगा माझ्या इज्जतीला धोका करू शकतो का, नाही करू शकत. मी सकाळी हिला जाताना विचारन. तेव्हा त्या मुलाने विचारलं, अरे दीदी तुला कसं वाटलं नाही मी तुझ्या इज्जतीला धोका करू शकतो का, नाही करू शकत. तेव्हा त्या मुलीने उत्तर दिले, अरे दादा नसतील छत्रपती शिवाजी महाराज उपस्थित, पण राजांच्या रूपात मला तुझं दर्शन झाला, हा अधिकार केवढा आहे, हा अधिकार खूप मोठा आहे. म्हणून मुलगी जाण्यासाठी निघाली आणि मुलगी म्हणते, दादा माझे आई वडील घरी नव्हते, मी पळत होते. वाटेल त्याला म्हणायची, मला कोणीतरी वाचवा, मला कोणीच वाचवायला तयार नाही, माझा जीव धोक्यात आहे. मी पळत 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 एका चौकामध्ये आले आणि चौकामध्ये आल्यानंतर उजवीकडे पाहिलं, डावीकडे पाहिलं, डावीकडे पाहिलं तर गल्ली, गल्लीमध्ये घर, घराला खिडकी आणि खिडकीतून मंद प्रकाश मला बाहेर पडताना दिसला. आणि मी ज्या वेळेस त्या खिडकीमधून डोकावून पाहिलं, मला त्या भिंतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांची आणि प्रभू रामचंद्र भगवानांची प्रतिमा दिसली. आणि मला माहीत आहे, ज्या घरामध्ये देवांच्या प्रतिमा आहेत, महाराजांच्या प्रतिमा आहेत, त्या घरामध्ये कुठल्याही स्त्रीवर, कन्येवर अत्याचार आणि अन्याय होणार नाही, हा माझा विश्वास आहे, हा माझा विश्वास आहे. जेव्हा महाराष्ट्र धोक्यात होता तेव्हा वाली कुणी नव्हता, अवतार घेता शुभा ठरला तो आमचा दाता. जिजाऊच्या पोटी जन्म घेऊनी शान वाढवली शिवनेरी पोटी, अंबा भवानीच्या आशीर्वादाने चमकली शिवरायांची तलवार मोठी. आई भवानीची उपकार, हर हर महादेव ललकार, आणि गाजली गाजली माझ्या शिवाची तलवार. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. ऐका, मी सांगणार आहे तुम्हाला, शिवाजी महाराजांसारखी आपण दाढी राखली म्हणजे शिवाजी महाराज होऊ शकत नाही. शिवाजी महाराजांसारख्या मिशा राखल्या म्हणजे शिवाजी महाराज होऊ शकत नाही. शिवाजी महाराजांसारखे कानात कुंडल घातले म्हणजे शिवाजी महाराज होऊ शकत नाही. आणि शिवाजी महाराजांसारखे डोक्यामध्ये टोप घातला म्हणजे शिवाजी महाराज होऊ शकत नाही. शिवाजी महाराज म्हणतात कोणाला, एखाद्या रात्री बेरात्री बघून स्त्रीला म्हणता आलं ना माय,
का येणार नाही या राज्यामध्ये छत्रपती शिवराय नक्की येतील. अरे शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती एकत्र केल्या. महाराजांबरोबर मुसलमानाचे 13 सरदार होते. किती? 13 सरदार. मुसलमानाचा काजी, ब्राह्मणाचा बाजी, नाव्याचा जिवाजी, रामुसेचा येसाजी, हरिजनाचा बहिर्जी नाईक, मराठ्याचा तानाजी आणि वडारी समाजाचा जिंदोलकर असे महाराजांबरोबर मावळे होते. मावळे. शिवाजी महाराज म्हणजे काय? शिवाजी महाराजांची कीर्ती काय? ऐका गड्या ऐका. शिवराय म्हणजे भक्ती, शिवराय म्हणजे शक्ती, शिवराय म्हणजे पराक्रम, शिवराय म्हणजे इतिहास, शिवराय म्हणजे युक्ती, शिवराय म्हणजे शौर्य, शिवराय म्हणजे धैर्य, शिवराय म्हणजे प्रत्येक स्त्रीशी असणारा आधार आणि शिवराय म्हणजे प्रत्येकाच्या घराघरातला देव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी खूप मावळे महाराजांबरोबर होते. लोहार, कुंभार, सोनार, नाभी, ब्राह्मण, वंजारी, मराठी, माळी, तेली, धनगर असे महाराजांबरोबर 18 पगड जातीचे लोक एकत्र होते. एकत्र महाराजांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. सर्वांनी वरती हात द्या. 1 2 3 4 वाजा टाळ. 1 2 3 4 1 2 3 4. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, भवानी, जय 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 भवानी. छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. हात वरती, खाली खाली नाही, वरती वरती लगेच खाली घेतले. क्षत्रिय कुलावंत, सिंहासनाधीश्वर, यशवंत, कीर्तिवंत, नीतिवंत, प्रताप पुरंदर, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. शिवाजी म्हणजे काय का? शी म्हणजे शिरवान असणारा राजा, व म्हणजे काय? वाघाचा काळीस असणारा राजा, आणि जी म्हणजे काय? जीवाला जीवदान देणारा राजा म्हणजे शिवाजी. आई भवानी माता जिजासाहेब आई भवानी मातेच्या मंदिरामध्ये गेल्या आणि भवानी मातेला साकडं घातलं, नवस केला, पदर पसरवला. ए जगदंबे, भवानी माता तुळजापूरची, ए जगदंबे, या जगामध्ये चाललेला अन्याय आणि अत्याचार माझ्या डोळ्याला सहन व्हायत नाही. जगदंबे, माझ्या डोळ्याला सहन व्हायत नाही ग. या जगामध्ये चाललेला अन्याय, बलात्कार माझ्या डोळ्याला सहन होत नाही जगदंबे. या जगामध्ये चाललेल्या सत्ता, आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही, निजामशाही, या चारही सत्तेने माझ्या आया बहिणींच्या कपाळावरलं कुंकू पुसलं जातंय. माझ्या आया बहिणीला रोडवर ओढलं जातंय. माझ्या आया बहिणीला स्त्री म्हणून जगण्याचा अधिकार नाहीये. हे त्या भवानी मातेचं, भवानी मातेला त्या आईचं, जिजासाहेबाचं मागणं होतं. तुला नवस करते, माझ्या पोटी असा रत्न जन्माला घाल, त्याने जेणेकरून या महाराष्ट्र मातेची कोस पवित्र केली पाहिजे आणि वारकरी संप्रदायाचं तत्व प्रणाली मनामध्ये जपली पाहिजे. या त्या आईचं देवाला काय होतं, मागणं होतं. 19 फेब्रुवारी 1630 रोजी राजे जन्माला आले. वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली आणि वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला आणि 36 वर्षे या महाराष्ट्र मातेची सेवा केली आणि 51 वर्षे माझे राजे जगले. अरे मातीत मारणारे कितीतरी आहेत,
मातीत मरणारे कितीतरी आहेत, पण या माती करता जगणारे आणि रक्ताचा अभिषेक करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. भवानी मातेचा तोलेख, भवानी मातेचा तोलेख मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा तोलेख मराठ्यांचा राजा होता. अरे झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. कोणी चुकत असेल त्याला सत्याची वाट दाखवा, आणि कोणी नडत असेल तर त्याला या मराठ्यांची जात दाखवा, मराठ्यांची जात दाखवा. तुमच्या आमच्यामध्ये महाराज होऊन गेले. तुम्हाला आम्हाला इतिहास कळाला पाहिजे. रक्त सांडणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. निवडून येण्यासाठी लाखो लिटर दुधांचा अभिषेक करणारे नेते आहेत, पण या महाराष्ट्र मातीसाठी रक्ताचा अभिषेक करणारे फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ज्यांच्या स्पर्शाने पावन होते माते, ज्यांच्या स्पर्शाने पावन होते माते, ज्यांचं नाव घेता गर्वाने फुकती छाती, आणि ज्यांनी सत्ता आणली मराठ्यांच्या हाते, त्यांनाच म्हणतात राजे शिवछत्रपती विठाला. म्हणून आपण काय केलेलं आहे, बंधने पाहिलेले आहेत. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. म्हणून आपली चिंता भगवान परमात्म्याला आहे. कशी? पण आपण नामस्मरण केलं तर, नाहीतर इकडं तिकडं भटकंती करत राहिलो तर होईल का? नाही होणार. लावून या हात उळला माथा, सांगितले चिंता न करावे. बाबा तुला आता काहीच करण्याची गरज राहणार नाही, आणि नाही मी. म्हणून हेच अभंगाचं तिसरं चरण. भावजाचे गाठी, 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 भावजाचे अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तुकोबारा सांगतात की भाव ज्याच्या गाठी त्याचे लाभ उठा उठी. म्हणून तुमचा भाव हा महत्वाचा आहे. भाव नसेल तर काही उपयोग नाही. त्यासाठी भाव, श्रद्धा आणि विश्वास हा फार महत्वाचा आहे. श्रद्धा या परियोपेतास यो मद्भक्तास समे प्रिया. म्हणून तुमचा भाव भगवान परमात्म्याशी लीन पाहिजे. तुम्ही कुठेही जर गेलात, किती वेळा दर्शन घेतलं, तुमची जर त्या ठिकाणी श्रद्धा नसेल, विश्वास नसेल, भाव नसेल, मला काही पाहिला नाही. तुकडोजी महाराज सांगतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव,
देव आशाने पावायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. लाकडात देव त्याला अग्नीच भेव, लाकडाच देव त्याला अग्नीच भेव, सोन्यात देव त्याला सोनाराच भेव, लाकडात देव त्याला अग्नीच भेव, दगडात देव त्याला वडाऱ्याच भेव, दगडात देव त्याला वडाऱ्याच भेव. देव आशाने पावायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. देव हा बाजारचा भाजीपाला नाही बाबांनो. भक्ती एवढी सोपी नाही. भक्ती कशी आहे, फार कठीण आहे. त्या कबीरदास महाराजांचा काय होता, संतावरती विश्वास होता आणि भाव होता आणि श्रद्धा काय होती, त्या संतावरती होती. ऐका, बडबड करू नका. संत परंपरेमध्ये अनेक संत झाले, त्यामध्ये एक संत झाले संत कबीरदास महाराज. त्यांना एकच मुलगा होता. त्या मुलाचं नाव होतं कमाल. त्या कमालाची देवावरती संतावरती एवढी श्रद्धा आणि एवढा विश्वास होता खूप. एक वेळेस कबीरदास महाराजांच्या घरी संत मंडळी आल्यानंतर कबीरदास महाराजांना एवढा आनंद झाला की त्यांचा आनंद गगनात मावेना. आज आपल्या घरी संत मंडळी आलेत, त्यांना आपल्याला जीव घालायचे. घरामध्ये आल्यानंतर त्यांचं आदर आतिथ्य केलं आणि पत्नीकडे गेले. याचा आवाज वाढवा थोडा, माहिती आवाज पत्नीकडे गेले आणि गेल्यानंतर पत्नीला सांगितलं, अगं आपल्या घरी संत मंडळी आलेत, त्यांना काय करायचं आहे, आपल्याला सुंदर असा स्वयंपाक करायचा आहे आणि जीव घालायचे. त्या मायमाऊलीने सर्व डबे उघडून पाहिले, पिशवी पाहिली, कुठं अन्नधान्य नाही. स्वयंपाक करण्यासाठी घरामध्ये माल मटेरियल काही नाही. काय करावं. कबीरदास महाराजांना आवाज दिला, अहो महाराज इकडं या. तुम्ही मला सांगितलं आहे स्वयंपाक करायचा, पण करायचा नेमकी कशाचा. आल्यानंतर कबीरदास महाराजांनी स्वतःचे खिशे तपासून पाहिले. खिशे तपासून पाहिल्यानंतर खिशामध्ये 1 रुपयासुद्धा नाही. बाहेरून अनावत विकत तर पैसे नाहीत आणि गावामध्ये आपल्याला तर कोणीच उधार देणार नाही. काय करावं कळेना. म्हणून कबीरदास महाराज आणि त्यांची पत्नी रडू लागल्या. रडत असताना हा 13 वर्षाचा कमाल म्हणतो, बाबा तुम्हाला कोणी बोललंय का, नेमकी तुम्ही का रडता मला सांगा ना. अरे बाळ तू लहान असेल, तुला काय सांगावं. त्यावेळेस कबीरदास महाराज म्हणतात, आपल्या घरी संत आलेत आणि त्यांना आपल्याला काय करायचे, जीव घालायचे. अहो बाबा संत हे कुणाच्या घराला येत नसतात बाबा. साधू संत म्हणतात ना, साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा. साधू संत आले घराला हा मोठा आनंद क्षण आहे. बाबा तुम्ही रडू नका. बाबा तुम्ही एक काम करा, तुमच्या कमरेला तुम्ही तलवार टाका आणि हातामध्ये काय करा, पिशवी घ्या आणि तुम्ही माझ्या बरोबर चला. एका दुकानामध्ये गेले, शेजारच्या गावामध्ये जेवढा शिदा पाहिजे तेवढा घेतला. तेल, मीठ, मिरची, साखर, गरा वगैरे काय साहित्य लागतं स्वयंपाकासाठी तेवढं घेतलं आणि घेतल्यानंतर ते कबीरदास महाराजांच्या कमालाने हातामध्ये दिलं आणि कबीरदास महाराजांनी सांगितलं, बाबा तुम्ही एक काम करा. आता ती समोर शाळा दिसते ना 2 मजली, त्या शाळेच्या पलीकडे एक भिंत आहे आणि त्या भिंतीच्या पलीकडे जाऊन तुम्ही काय करा बाबा, त्या ठिकाणी उभा राहा. मी काय करतो, पळत 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 तुमच्याकडे येतो बाबा. पण आपण ही चोरी केली, ही चोरी सत्यासाठी केली. या दुकानदाराने कधी दानधर्म केला नसेल, या दुकानदाराने कधी पुण्य केलं नसेल बाबा, त्याला काय होईल, हे पुण्य लाभेल. मग मी काय करतो, या दुकानदाराला जागं करतो आणि धावत पळत तुमच्याकडे येतो. कमालाने त्या दुकानदाराला जागं केलं. तो दुकानदार अचानक डचकून उठला. अरे आपल्या दुकानावरती नेमकी चोरी झाली, नेमकी दरोडा पडला दिसतोय ना. हा जो पोरगा पळतोय ना, हा कोण पाहिजे, चोर पाहिजे. आणि जर याला पकडलं तर काय होईल, सर्व चोर आपल्याला सापडतील.
म्हणून तो दुकानदार कमालाच्या पाठीमागे धावत पळत सुटला. पण कमाल हुशार होता. कमाल पाठीमागे न पाहता पुढेच धावत पळत सुटला. कमाल म्हणतो, आपल्या गावामध्ये मला सर्व चांगलं म्हणतात, गावामध्ये इज्जत आहे, आणि जर गावामध्ये जर माहिती झालं ना हा कमाल चोर आहे तर सर्व मला लोक म्हणते की स्वतःला शानच समजतो आणि चोरी करतो. म्हणून हा पळत सुटला. पण संतांच्या जीवनामध्ये संकटे निर्माण व्हावी, कमाल पळत 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 एका भिंतीमध्ये अडकून गेला. कमालाला पाठीमागे येता येईना, कमालाला पुढे जाता येईना. या दुकानदाराने त्याला पकडलं. एकीकडून दुकानदार पाय ओढतायत, एकीकडून कबीरदास महाराज कमालाचे हात ओढतायत. दोघंही दोन्हीकडे वळतायत. कुणी सोडून द्यायला तयार नाही. कमाल म्हणतो, बाबा हे किती वेळ चालायचं असं मला सांगा ना, हे किती वेळ चालायचं? तुम्ही हात ओढतायत, ते पाय ओढतात, या संतांना जीव घालायचा हाय किंवा नाही मला सांगा ना. त्यावेळेस कबीरदास महाराज म्हणतात, अरे बाळा, या क्षणाला या वेळेला आपला देह गेला तरी चालेल, पण संत तर आपल्या घरून येऊन मुखे जाता कामा नाही. संत आपल्या घरून जीवनच गेले पाहिजे. मग बाबा तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या कमरेची तलवार काढा आणि माझ्या शिरावरून फिरवा. बिन शिराचं धड या ठिकाणी पडू द्या आणि कमालाचं माझं शिर तुम्ही काय करा, पिशवीमध्ये टाका आणि घरी घेऊन जा. कबीरदास महाराजांनी मागे पुढे न पाहता, पोटचं मुलगा कमाल आहे, तलवार काढली आणि कमालाच्या शिरावरून फिरवली. ते बिनशिराचं धड त्या ठिकाणी पडून दिलं आणि शिराचं धड पिशवीमध्ये टाकलं आणि मजल दर मजल करत 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 घरी चाललेत. घरी जात असताना त्या मायमाऊलीला कबीरदास महाराजांनी काय उत्तर द्यावं. ते मायमाऊली म्हणते, अहो कबीरदास महाराज, तुम्ही आलात, माझा मुलगा कुठे मला सांगा ना. तुम्ही आलात महाराज, पण माझं हृदयाचं काळीज कुठे. त्यावेळेस कबीरदास महाराज म्हणतात, हे बघ, तुला सगळी घटलेली घटना सांगेल घडलेली, पण तुला तुझ्या छातीवरती मोठा दगड ठेवा लागेल बघ. हो हो महाराज, मी ठेवीन, पण मला सांगा ना कुठे. कबीरदास महाराजांनी ती पिशवी काय केली, शिद्याची पिशवी हातामध्ये दिली आणि त्यानंतर शिराची पिशवी हातामध्ये दिली. त्या मायमाऊलीने पिशवीतलं सर्व काही तेल, शेंगदाणे, मीठ, मिरची काय असेल ते सर्व खाली उतरून ठेवलं. आणि ज्यावेळेस मायबाप त्या पिशवीमध्ये हात टाकला ना शिऱ्याचा, त्यावेळेस त्या आईच्या हाताला रक्त लागलं आणि सर्व हात रक्ताबंबाळ झाला महाराज. ती आई मोठ्याने हंबरडा फोडू लागली, अरे माझ्या मुलाने नेमकी काय असं अपराध केला असेल ना मायबापांनो. अरे माझ्या मुलाने नेमकी एवढं काय पाप केलंय ना, काही मला कळेना. माझ्या कमालाला नेमकी कोणी मारला असेल आणि कोणी नाही. अरे या माझ्या बाळाला मी ना 9 महिने 9 दिवस पोटामध्ये ठेवलं. मी ओल्या जागी झोपले, पण त्याला कोरड्या जागी झोपवलं. महाराज, ती आई मोठ्याने आक्रोश करू लागली, मोठ्याने रडू लागली. आणि रडत असताना धाय मोकळून रडायला लागली. अरे आपण जर कुठे गावाला गेलोत ना, आपण जर आईला सांगितलं, आई मी 6 वाजता येईल ना, तर आपली आई दुपारपासून आपली वाट बघते. माझा मुलगा आला असेल, माझा मुलगा आला असेल. कुठली गाडी जर वाजली ना तर लगेच बाहेर रोडला येते आणि पाहते माझा मुलगा आला की काय. हो महाराज, ती आई सर्व ठिकाणी व्याज घेतलं जातं, पण अशी एक आई आहे ना, त्या ठिकाणी मायबापांना व्याज घेतलं जात नाही. ज्या ठिकाणी तुमची आई किती तुमच्यावर प्रेम करते. एखादा मुलगा जर रोडने चालत असताना किंवा खेळत असताना पडला ना,
त्याला जेवढं लागलं नाही ना मायबापानं त्याच्या डबल वेदना कुणाला होतात ना त्या मुलांना होतात। आणि सांगते अरे माझा मुलगा माझ्या मुलाला लागलंय त्याच्या डबल वेदना कुणाला होतात ना त्या आईला होतात महाराज, आईला। हो महाराज ती आई असते। अरे आईचं काय गुणगान सांगतो ऐका। एखादी मळ्यामध्ये चरत आहे, गोमाता जरी मळ्यामध्ये चरत असेल पण त्या वासराने जर घरून हंबरडा फोडला, घरून आवाज टाकला ना मायबापांनो त्या आईला ना त्या गोमातेला ज्या ठिकाणी आहे ना त्या ठिकाणी पाना सुटतो ना मायबापांनो ती आई आहे, आई। अरे घार जरी आकाशामध्ये हिंडत असेल ना, आकाशामध्ये जरी हिंडत असेल ना पण तिचं चित्त कुठे असते ना मायबापांनो, तिचं चित्त ना तिच्या पिलापाशी असते ना मायबापांनो, ती असते आई। आई आई म्हणो मी कोणा आईस हाक मारी, ती हाक काढली मज होई शोककारी। स्वामी तिन्ही जगाचा मुलाने तुम्हाला जर 100 रुपये मागितले ना तर तुम्ही मुलाला किती पैसे देता? 500 रुपये देता आणि सांगता हे बघ मी किती गरिबी भोगेल, मी कितीही परिस्थिती काढेल गरिबीची, पण तू श्रीमंत झाला पाहिजे। अरे माझ्या पाठीमागे कोणी येत नाही, मी खूप गरीब आहे म्हणून माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून माझ्या पाठीमागे भावकी येत नाही, कोणी येत नाही। पण अरे दादा तू शिकून काय हो, खूप मोठा हो, मोठा, जेणेकरून तुझ्या पाठीमागे लोक आले पाहिजे असा काहीतरी तू मोठा हो, मोठ्या गाडीमध्ये फिरला पाहिजे लाल दिव्याच्या असा अभ्यास कर। हे त्या बापाचं महाराज सांगण असतं। बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून खांड ऊसाचं चाकतो या, खमीस खवाटी फाटलेलं सुई दोऱ्याने शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला सदा ठिगळ जोडलेलं। आली जत्रा गावाची बाप उमार्याला जायाचा, उदार पादार कापड पोरांना आणायचा। आली जत्रा गावाची बाप जत्रेत फिरायचा, पण मुलाच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा। बाप मनात झोरतो या लग्न लेकीच करेना, तिच्या हुंड्यासाठी शीत जमीन विकेना। अरे ज्यावेळेस मुलगी जन्माला येते आणि मुलगी जन्माला आल्यानंतर मुलीच्या सुखाचा संसाराचा विचार करणार आहे कोण आहे? या जगाच्या पाठीवर बाप आहे। अरे माझी मुलगी चांगल्या घरी दिली पाहिजे, चांगल्या घरी नांदली पाहिजे, हुंड्यासाठी पैसे केले पाहिजे, रात्रंदिवस काबाड कष्ट करतो। तुम्ही जर कुठल्याही बँकेमध्ये जर खातं पाहिलं तर त्या मुलीच्या नावाने असतं आणि त्यामध्ये काहीतरी पैसे टाकलेले असतात। महाराज तो बाप असतो। मुलगी ज्यावेळेस 2 वर्षाची होते बाप त्या मुलीला चालवायला लावतो बोटाला धरून, आणि मुलगी मोठी होत होत 7 वर्षाची होते आणि 7 वर्षाची झाल्यानंतर बाप काय करतो? ज्यावेळेस ती झाल्यानंतर ती मुलगी स्वयंपाक करण्यासाठी सुरुवात करते आणि स्वयंपाक करत असताना पहिली चपाती लागते, जळून जाते, दुसरी जाते करते, ती वाकडी तिकडी होते, तीही जळून जाते। पण ज्यावेळेस बाप त्या मुलीने चपाती काय करतो? आवडीने खातो। त्या ठिकाणी कोण असतो? त्या मुलीचा भाऊ बसलेला असतो। तो म्हणतो अहो पप्पा, बाबा हिने काय केली असेल, तिला काही करता येत नाही। तो बाप म्हणतो आगरे गपडे बाबड्या गप, दाद्या गप, माझ्या सोनीने काय केलेले आहे? सुंदर केलेले आहे, आवडीने आणि चवीने खाणारा कोण आहे ना? तुमचा बाप आहे, बाप। मुलगी मोठी होती, 10वीच्या शाळेमध्ये जाते, 10वीचा पेपर देते, 11वीचा 12वीचा देते आणि 12वीचा पेपर दिल्यानंतर बाप काय करतो? त्या मुलीचा लग्नाचा विचार करतो। पहिले पाहुणे येतात, पाहून जातात, दुसरे येतात, पाहून जातात,
आणि तिसरे पाहुणे आल्यानंतर त्या पाहुण्याला ती मुलगी पसंत होती. पसंत झाल्यानंतर ते फोन करतात, तुमची मुलगी मला पसंत आहे. कधी तारीख काढायची, त्याची तारीख होती, लग्नाची तारीख धरली जाती. आणि ज्यावेळेस मायबापांनो लग्न मुलीचं जवळ येतं, तो बाप जमल्यापासून अन्नाचा घाससुद्धा पोटामध्ये उतरत नाही. कारण का, माझी मुलगी आता नवीन घरी जाणार आहे. तिला सासू सासरे कसे आहेत माहिती नाही, नवऱ्याचं बोलणं कसं आहे माहिती नाही, नंदाचं बोलणं कसं आहे माहिती नाही. आता माझ्या मुलीचं कसं होईल, हा रात्रंदिवस मनामध्ये विचार करत राहतो. अरे माझी मुलगी ना आता नवीन घरी जायची, नवीन घरी. बाप सारखा हंबरडा फोडत राहतो. आणि लग्न जवळ येतं. लग्न सर्व काही मंडपावाल्याला सुपारी दिलेली आहे, स्वयंपाकवाल्याला दिलेली आहे, सर्व काही सज्ज केलेलं आहे. आणि लग्नाची तारीख आलेली आहे. आणि नवरी नवरदेव सज्ज केलेले आहेत. ब्राह्मण देवा मंगलाष्टका बोलतात. आणि सावधान म्हटलं की बाप हंबरडा फोडून रडायला लागतो. अरे माझी मुलगी आता नेमकी कसं होईल माझ्या मुलीचं, धाय मोकलून रडतो. आणि लग्न होतं. मंगलाष्टका झाल्यानंतर कन्यादान ओतलं जातं. आणि कन्यादान ओतल्यानंतर मुलगी जाण्यासाठी रवाना होती गाडीकडे. ती मुलगी जात असताना आईच्या गळ्यामध्ये पडून नाही रडत, बहिणीच्या नाही, भावाच्या नाही, आत्याच्या नाही, मामीच्या नाही, मामाच्या नाही, भावाच्या नाही, ती धाय मोकलून रडते. बापाच्या गळ्यामध्ये मिठी घालते. बाबा जोपर्यंत मी होते ना तोपर्यंत तुमची भांडणं मिटवायची, आणि आता यानंतर तुमचे भांडणं मिटवण्यासाठी कोणी नसणारे. बाबा तुम्ही चांगलं राहा. महाराज खूप मुलीची अवस्था बेकार. पण ज्या वेळेस संतांचं त्या कमालाचं शिर कापलं जातं आणि स्वयंपाक केला जातो, संतांना जीव घालण्यासाठी बसवलं जातं. संत बसतात आणि संत म्हणतात, अहो कमाल कुठे? कमाल तर या ठिकाणी असतो, स्वागतासाठी असतो, खेळायला असतो, वाढायला असतो प्रत्येक वेळेला. पण आज तुमचा कमाल गेला कुठे नेमकी? त्यावेळेस कबीरदास महाराज म्हणतात, नाही नाही महाराज, तो खेळायला गेलाय, नाही नाही त्याला इकडे बोलवा. त्यावेळेस कबीरदास महाराजांच्या समोर धर्मसंकट आलं. नाही नाही आहे तिकडं, नाही नाही बोलवा. त्यावेळेस कमालाचं शिर त्या संतांच्या माऊलींच्या समोर ठेवलं. आणि ठेवल्यानंतर प्रकार असा घडला, मस्तक नसलेला कमाल संतांच्या समोर मस्तक झाला. त्याला संत म्हणतात आणि त्यालाच वारकरी म्हणतात. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावीदास झालो त्यांचा. म्हणून आपला संतावरती काय पाहिजे? विश्वास पाहिजे. आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे. आई वडिलांची सेवा जर केली, आपल्याला कुठेच जाण्याची गरज नाही. सगळ्या मुक्ती, सगळे तीर्थ आपल्या पाशीच आहेत. महाराज सकळ तीर्थाची दुरे, जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन किचे. आपला भाव पाहिजे. भावी विण देव न कळे संदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे. म्हणून आपला भाव कसा पाहिजे? संतावरती पाहिजे. आणि भाव असेल तर काय होतं? आपल्या ठिकाणी जे दोष आहेत ते काय होतात? नाहीसे होतात. कशामुळे? हेच अभंगाचं शेवटचं चरण. तुका माने भोळा, तुका माने भोळा, काळी का
जाणे कळी कळा. भोळा म्हणजे कसा भोळा? त्याला पैसे कळत नाहीत म्हणून भोळा नव्हे. तो भोळा कसा पाहिजे? परमार्थामधला भोळा पाहिजे. त्याला व्यवहार कळत नाही म्हणून भोळा नव्हे. कपडे चांगले नाहीत, त्याला समाजामध्ये कसं बोलावं कसं वागावं हे कळत नाही म्हणून भोळा नव्हे. भोळा असा पाहिजे की त्याने कळी काळा जिंकून घेतलं पाहिजे. कशाच्या स्वरूपाने? नाम साधनेच्या स्वरूपाने, नामस्मरणाच्या स्वरूपाने नामस्मरण केलं पाहिजे. त्याने नामासन कीर्तन साधन पैसोटे जळतील पाप जन्मांतरींचे. कितीतरी जन्मांतरींचे पाप त्याचे काय होतील? नाहीशे होतील. कशामुळे? नाम साधनेमुळे. या ठिकाणी आपलं कीर्तन झालेलं आहे. तुम्ही सर्व या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिलात, तुम्हा सर्वांना धन्यवाद. यत पार सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेणे. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली नियोजन आहे. सुंदर या ठिकाणी वातावरण आहे. आपले साऊंड सिस्टम हे सुंदर आहे. त्यांचं नाव राहिलं होतं. सुंदर आवाज आहे.